जिल्ह्यामध्ये जे अंमली पदार्थांचं जे अ, मोठं रॅकेट आहे काही ठिकाणी कॅफे कॉलेज महाविद्यालयाबाहेर कॅफेच्या नावाखाली तिथे काही मोठ्या प्रमाणात ड्रग्स उपलब्ध होत आहेत अशा तक्रारी आल्या होत्या. अशा सगळ्या कॅफेंच्यावर कारवाई करायला सूचना दिलेल्या आहेत. अंमली पदार्थ निर्माण ज्या ठिकाणी होत आहेत म्हणजे गुटखा ज्या त्या भागात तयार होतो काही गावांमध्ये पोलिसांना त्याची माहिती आहे. 100% गुटखा बंदीच्या गुटखा निर्मितीवर बंधनं आणायची अशा प्रकारच्याही सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब हा व्यवसाय बंद झाला पाहिजे. जिल्हा ड्रग फ्री झाला पाहिजे ही भूमिका आहे. जे गावठी कट्टे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या संदर्भातही कठोर कारवाई करायला सूचना दिलेल्या आहेत. प्रामुख्याने मागच्या काळामध्ये आपण जिल्ह्यातून टोटल गोमांस बंदी घातलेली आहे आणि त्याची वाहतुकीवर सुद्धा बंदी घातलेली आहे. त्याचे चांगले सदृश्य परिणाम दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी त्याला अटकावायला, पण आता काही ठिकाणी घरांमध्ये ते तशा प्रकारचं प्रमाण वाढत चाललंय. ते नाकाबंदी करावी आणि 100% गोमांसावर बंदी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मागे दिल्या होत्या. आजही त्याचा आढावा घेतला आपण.